विद्यार्थी एकत्र येऊन विविध विषयांवर मनमुक्त संवाद साधता यावा यासाठी आचार्य अत्रे कट्टा सुप्रसिद्ध आहे। आता हा वैचारिक अभिसरणाला वाव देणारा आचार्य अत्रे कट्टा पनवेलमध्येही सुरू झाला आहे। आचार्य अत्रे कट्ट्याचा शुभारंभ नवीन पनवेल सेक्टर 10 येथील सिडको मैदानात करण्यात आला। यावेळी चंद्रसेन टिळेकर, निलिमा टिळेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। मी मात्र तुम्हाला हा कट्टा चालवण्यासाठी घ्यायची काही पथ्य आणि मौलिक सूचना करणार आहे। कारण काय आहे, मुख्य भाषण ऐकल्यानंतर वृक्ष सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत तुम्ही कोणीही नसणार हे मला माहीत असल्यामुळे मी ही संधी अगोदरच घेते। काय आहे की तुम्हालाही माहिती आहे, शेवटी आईलाच मुलाला शिस्त लावावी लागते। वडील फक्त त्याच्या प्रगती पुस्तकावर सही करण्याचा धन्यता मानतात। तर आता या उपक्रमातील काही पथ्य। सर्वप्रथम कट्टा वेळेवर सुरू करा। नो डाऊट, म्हणजे आज थोडा उशीर झालाय, पण पहिला शुभारंभाचा कट्टा असल्यामुळे आपण माफ केल्यास समजूया। पण विषय शक्यतो समाज प्रबोधनाचे असावेत। एखाद्या संवेदनशील विषयावरील भाषण आवडलं नाही तर वक्त्याला मध्येच अडवू नये, तर त्याचा प्रतिवाद तुम्हाला नंतर करता येईल। वाणी स्वातंत्र्य हा कट्ट्याचा पाया आहे हे नेहमी लक्षात ठेवा। प्रत्येक वक्त्याने साधारण 7-10 मिनिटात आपला विषय मांडावा। स्त्रिया व तरुणांना बोलण्याची जास्त संधी द्यावी। आता तुम्ही म्हणाल बायका नेहमीच बोलत असतात, त्यांना आणखीन वेगळी संधी कशाला हवी? म्हणजे बायका खूप बोलतात म्हणून नव्हे, तर त्यांच्याकडे बोलण्यासारखं भरपूर असतं। बघा, सगळ्यांना पटलं की नाही? म्हणूनच बायकांना जास्त संधी द्यावी। त्याचप्रमाणे शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांचाही सहभाग इथे कसा वाढेल यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करा कंपनीकडून। हे सगळे जे आहेत फसगत म्हणा किंवा तुम्हाला एखादं तुम्ही बहुतेक मला वाटतं वाचन करणारी मंडळी आहात, तर तुम्हाला आवडलेलं एखादं पुस्तक, त्या पुस्तकाचं रसग्रहण, त्या पुस्तकातील एखादा उतारा तुम्हाला वाटलं की सगळ्यांना वाचून दाखवावा, तर तो तुम्ही इथे वाचून दाखवू शकता। मुळात तुम्हाला एक गंमत सांगतो, मुळात मला हा तरी हाईट पार कळला कसा। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना आम्ही मुलांनी असं तुम्ही कसं ग्रुप केलं होतं आणि मराठी पुस्तकं वाचायचं। त्याच्यामध्ये मी कसा झालो हे पुस्तक आचार्य अत्रेंचं माझं वाचण्यात आलं। त्याच्यानंतर करेचे आणि खंड बरेचसे झाले, पण सुरुवातीचं ते पुस्तक कुठलं, मी कसा झालो, त्याच्यामध्ये त्यांनी असं वर्णन केलं होतं। कारण ते होतं इंग्लंडमध्ये अत्रे, की अहो इथे ना स्पीकर्स कॉर्नर म्हणून एक भानगड आहे या इंग्लंडमध्ये, लंडन शहरामध्ये। इथे कोणीही कोणत्या विषयावर बोलू शकतो आणि आपलं मत मांडू शकतो, आणि ते इतकं हिरिरीने बोलत असतात की एकाच वेळेला 5-6 ठिकाणी लोक बोलत असतात। मग इथे तिकडे कोणीतरी बघता तो धार्मिक विषयावरती बोलतोय, तिकडे कोणतरी राजकारणाविषयी बोलतोय, तिकडे कोणतरी समाजकारणाविषयी बोलतोय, असे निरनिराळे विषय घेऊन तसे। आणि लोक जी बागेतली फिरत असतात ती तिथे येतात, ज्याला जो हा विषय आवडीचा असेल तिथे थांबतात। पुढे अत्रे साहेबांनी असं लिहिलं होतं की अनेकदा असं दृश्य दिसतं की एखादा वक्ता मोठ्या तावातावानं बोलत असतो, हातवारे करत असतो। आपण जर लांबून पाहिलं तर आपल्याला वाटतं की समोर बरेचसे श्रोते जमलेले असावेत, म्हणून आपण चपळाई करून तिथे येतो आणि बघतो तर काय 1 किंवा 2 वक्ते असे आपले नुसते बसलेले आहेत। आणि पुढचं वाक्य असं, अहो कधी कधी तर मी हेही पाहिलंय की वक्ता बोलत असतो पण एकही श्रोता समोर नसतो। आता हे अत्र्यांचं असल्यामुळे विनोदाने घ्यावं की काय असं मला वाटलं, पण नाही, ते खरं होतं। त्याचं कारण असं, एकलव्याने आपली विद्या कशी आत्मसात केली गुरुविना, तसं तिथले वक्ते श्रोतेविना आपलं वक्तृत्व एक कार्यशाळा म्हणून त्याचा उपयोग करत होते। आणि म्हटलं अरे बाप रे, ज्याला उत्तम वक्ता व्हायचं असेल त्यांनी खरोखर असं काही असलं पाहिजे, हे हाईट पर बघायला मिळावं असं खूप वाटलं, पण काही तो योग नव्हता आला। आणि मग कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग परत नोकरीला वगैरे लागलो, बरेचसे 4-5 वर्ष ध्यानी मनी नसताना मला अचानक सांगितलं की तुम्हाला इंग्लंडला जायचं आहे, एक 15-20 दिवसासाठीच जायचंय, फार नाही। तिथे एक हॉकर सिडली म्हणून कंपनी होती, ते इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग मशीनवरती तुम्ही ट्रेनिंग घेऊन पटकन यायचंय। अक्षरशः नाचायला लागलो, कारण मला पहिलं कुठलं आठवलं असेल ते लंडन शहर।